गणपते नमः. नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अर्णव आणि अथर्वचं बारसं हे त्यांना 3 महिने पूर्ण झाल्यानंतर माझ्या माहेरी केलं होतं. हिंदू धर्मामध्ये नामकरण विधीला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात बाळाचे नाव ठेवण्याचा विधिवत कार्यक्रम केला जातो. यावेळी कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य एकत्र येतात आणि मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने बाळाचा नामकरण विधी करतात. ग्रामीण भागामध्ये बारशाच्या दिवशी बाळाला पाळण्यात घालण्याआधी त्या पाळण्यामध्ये वरवंटा ठेवला जातो. त्या वरवंट्याला बाळाचे कपडे आणि टोपरं घालण्यात येतं. पाळण्यामध्ये आधी वरवंटा घालतात, त्यानंतर बाळाचं नामकरण करून बाळाला पाळण्यात घातलं जातं. हिंदू धर्मात मुलाच्या जन्मानंतर 11व्या किंवा 12व्या दिवशी बारशाचा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये मुलाचे नाव ठेवले जाते. कुटुंबातील सर्व सदस्य मुलाच्या जन्मचिन्हाच्या किंवा त्यांच्या आवडीच्या पहिल्या अक्षरानुसार नाव सुचवतात आणि सर्वोत्तम नाव ठरवले जाते. नाव ठेवण्याचा विधी एका शुभ दिवशी आणि शुभ मुहूर्तावर केला जातो. अर्णव या नावाचा अर्थ आहे महासागर. पहिल्या दिवशी पहिला मासोळा गणपतीचा रंग पिवळा पिंडे गणवित देव सावळा जुबाळ जुजुरे जू पिंडे गणवित देव सावळा जुबाळ जुजुरे बाळाचे नाव निवडताना आम्ही कोणती काळजी घेतली तर नंबर 1, बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी त्याचा अर्थ नक्की जाणून घ्या आणि ते नाव ऐकायला देखील छान असावे. नंबर 2, बाळाचे नाव निवडताना एक गोष्ट लक्षात घ्या की बाळाचे नाव हे सोपे असावे, जेणेकरून इतरांनी हाक मारताना ते सोपे जाईल. नंबर 3, तसेच मुलांची नावे ठेवताना ती युनिक असावीत याची काळजी घ्या. अन्यथा तुम्ही शाळेत नाव घेताना बऱ्याच मुलांची नावे तुमच्या मुलांसारखीच असू शकतात. अर्णव हे नाव निवडण्यामागचं कारण म्हणजे त्याची वृत्ती देखील महासागराप्रमाणेच अथांग, निर्मळ आणि स्थिर असावी. आणि दुसऱ्या बाळाचं नाव निवडलं ते म्हणजे अथर्व. अथर्व हे नाव गणपतीच्या नावावरून ठेवले. त्या दोघांना बाप्पाचा आशीर्वाद तर असायलाच हवा, त्यामुळे आम्ही एक नाव हे गणपती बाप्पाच्या नावावरून ठेवलं आहे, ते म्हणजे अथर्व. पाळण्याखाली 5 वेळा नाव ठेवायचं. राम कृष्ण देवाची सगळ्या देवांची नाव घेऊन खाल्लं. आता लक्ष्मी द्यायला की श्रीकृष्ण, गोविंद माईक नाही माईक द्या की ते इकडे विमाना इकडे 5 वेळा करायचं. बेमार घेऊन काय म्हणा किती झाले? आणि नाव ठेवा आता त्याचं. त्याचं नाव काय ठेवायचं? पार्श्वनाथ. पार्श्वनाथ
पाच नाव ठेव. पाचलोटाच्या नावानं अजून अजून पाच अजून ठेवायचे. अजून ते अशीच नावं तुझी. पार्थच्या नावानं तर ते पार्थ तिकडे ठेवायचं. परशुराम ठेव. अरे तुला देवाची नावं ठेव पाच. तिथं माईक दे की तोंडापाशी. कृष्ण परशुराम नावानं अजून एक अजून एक गेलं डोळ्यात. गणेश. त्याला झोका दिला. पाळणा मला जाता याला के अर्जुन. आराम अरे आमचा सिद्धिविनायक द्या. विनायक द्या हा असं जरा गणपती घ्या. हा हे असं जरा गणेश द्या गणेश झालाय की गणेश वेळ किती वेळा झाले झाले. हा त्याच्या तोंडापाशी लाव रडू दे जरा. पाच नाव आधी गणेशपासून गणपतीपासून चालू करा पहिलं नाव काय काय ठेवायचं बाळाचे पप्पा वर्षाला यावे जुबाळा जुजू आलो आलो आलो. म्हणा 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 हा म्हणा म्हणा. बाळाचे पप्पा वर्षाला यावे जुबाळा जुजू रे पाण्याच्या खाली लाविली मका पाण्याच्या खाली लाविली मका बाळाची आजी बारशाला यावे जुबाळा जुजू रे जू बाळाची आजी बारशाला यावे जुबाळा जुजू रे जू तिकडचा पण हलवा की पाळणा. हा हा जाऊ द्या जाऊ द्या. नाही ते एकच आहे की त्याला काय दावा इकडे बदली करायला येते मग विसरून जातं त्यांचं. अजून एक उद्या अजून एक उद्या. काय ते बाळाची मम्मी राहिली. हा